विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी इंग्लिश विषयाची फर्स्ट पोयम मान्सून ही कविता इंग्लिश टू मराठी शिकणार आहोत. तर सर्वप्रथम ही कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. तुम्ही देखील ही कविता ऐकून परत वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या ठिकाणी कविता वाचण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण एक प्रश्न आहे तो समजून घेऊया. चला तर आपण स्टार्ट करूया. नेम द 5 सीझन ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ ईच. तर या ठिकाणी आपल्या भारतामध्ये जे काही सीझन आहेत 5, त्या सीझनची नावं तुम्हाला सांगायची आहेत आणि प्रत्येक सीझनचं एक एक फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी 5 सीझनची नावं माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत आहे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तर त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? समर, मॉन्सून, विंटर. हे 3 झाले आणि 2 तुमच्यासाठी नवीन असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल. तर चौथा आहे ऑटम, ऑटम ऋतू आणि 5वा आहे स्प्रिंग. तर हे लक्षात ठेवा, 5 असे ऋतू आहेत आणि त्याचे फीचर्स जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर आपण या ठिकाणी कवितेला स्टार्ट करूया. लिसन अँड सिंग. तर ही कविता तुम्हाला ऐकायची आणि त्यानंतर गायची आहे. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, the land has dried, it's so parched. The fields are hungry, rivers thirsty. Oh rain, rain come our way. Rain, rain is on her way. Feathers spread, the peacock sway. The clouds are dark, hark the lark. Rain, rain, she is on her way. The clouds they gathered, dash and thunder, bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh rain, rain, she is come on her way. The fields are drenched, the land is soaked. The trees have bathed the river's host. The earth is happy, green and cherry. Oh rain, rain, come again. तर अतिशय सुंदर अशी ही मॉन्सून म्हणजेच पावसाळ्यावर आधारित ही कविता आहे. तर आपण या ठिकाणी समजून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघा, चित्र जे दिलेले आहेत हे सर्व चित्र पावसाळ्याच्या रिलेटेड आहेत. आपल्याला माहीत आहे पावसामध्ये मोर आनंदाने नाचतो. या ठिकाणी ढगामधून पाऊस पडत आहे. पाऊस पडल्याच्या नंतर आपण छोटी मुलं म्हणजे तुम्ही छोटे असताना या ठिकाणी बोट वगैरे कागदाच्या होड्या करून पाण्यामध्ये सोडता. परत या ठिकाणी बेडूक आपण म्हणतो की बेडूक जोराने म्हणजे जेव्हा जोरात ओरडतो तेव्हा नक्कीच पाऊस येणार असतो. तर हे सर्व पावसाची चित्र आहेत. आता आपण इंग्लिश टू मराठी लाईन बाय लाईन ही कविता समजून घेऊया. तर पहा, द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. तर या ठिकाणी जो सन म्हणजे सूर्य हा अगदी शायनिंग करत आहे म्हणजे अगदी चमकत आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो सन आहे, सूर्य आहे, तो अगदी तळपतं ऊन, रखरखतं ऊन, ओ सो हार्ड म्हणजेच अगदी हार्ड असं कठीण असं ऊन पडलेलं आहे, रखरखतं ऊन पडलेलं आहे. आपल्याला माहीत आहे पाऊस येण्याच्या अगोदर उन्हाळा तर कडक तीव्र उन्हाळा पण आपल्याला माहीत असतो, पण पाऊस येण्यापूर्वी देखील अगदी जो सूर्यप्रकाश आहे तो तळपतो, रखरखतो. तर हा अतिशय कठीण वाटतो आपल्या सर्वांना. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च्ड. आणि जी काही लँड असते, जमीन जी असते ती देखील या ठिकाणी ड्राईड म्हणजे कोरडी झालेली आहे. इट्स सो पार्च्ड, पार्च्ड म्हणजे अत्यंत तहानलेली असणे. तर या ठिकाणी साहजिक आहे, आपल्याला माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये जमीन कोरडी होते आणि त्यामुळे ती तहानलेली असते म्हणजे तिला देखील पाण्याची गरज असते. द फील्ड्स आर हंग्री. आणि जे काही शेते असतात ते देखील भुकेले असतात. रिव्हर्स थर्स्टी. नद्या ज्या असतात त्या तहानलेल्या असतात. कारण आपल्याला माहीत आहे उन्हाळ्यामध्ये पूर्ण नद्या आटून जातात आणि त्यामुळे त्या तहानतात. त्यांना देखील पाण्याची गरज असते. ओ रेन, रेन कम आर वे. आणि पावसा तू आमच्या मार्गाने ये, आमच्याकडे ये, आम्हाला तुझी गरज आहे. रेन, रेन इज ऑन हर वे. आणि पाऊस येत आहे, त्याच्या मार्गावरती पाऊस येत आहे. फेदर स्प्रेड द पिकॉक स्वे. आणि या ठिकाणी हा जो मोर आहे तो या ठिकाणी त्याचे जे फेदर्स आहेत तो स्प्रेड करत आहे. स्प्रेड करणे म्हणजेच पसरवणे, पसरून त्या ठिकाणी स्वे आनंदाने डोलत आहे. तर आपल्याला माहीत आहे मोराला पावसामध्ये डान्स करायला आवडतो. त्यानंतर आहे द क्लाउड्स आर डार्क. आणि या ठिकाणी जे ढग आहेत ते देखील काळे कुट्ट, डार्क, अगदीच काळं ढग जमा झालेलं आहे. हार्क
द लार्क, आणि लार्क म्हणजे चंडोल नावाचा पक्षी आहे. हार्क तो देखील या ठिकाणी गाणी गात आहे, आणि हार्क म्हणजे आपण त्याचे गाणे या मान्सून सीझनमध्ये ऐकले पाहिजे. हार्क द लार्क म्हणजे चंडोल नावाचा पक्षी गाणी गात आहेत, ते आपण हार्क म्हणजे ऐकणे, तर ऐकायची आहेत. रेन रेन शी इज ऑन हर वे, आणि पाऊस येत आहे, पाऊस येण्याच्या मार्गावर आहे. द क्लाउड्स दे गॅदर डॅश अँड थंडर, तर या ठिकाणी जे ढग आहेत ते गॅदर म्हणजेच गोळा झालेले आहेत आकाशामध्ये. आपल्याला कळतं की आकाशामध्ये ढग गोळा झाले की आपण म्हणतो आता पाऊस येणार आहे वाटतं, खूप पाऊस येईल असं आपण अंदाज करतो. डॅश अँड थंडर, तर या ठिकाणी डॅश म्हणजे जणू काही हे ढग एकमेकांवरती आदळत आहेत, आणि थंडर म्हणजे मेघगर्जना किंवा गडगडाट असा आवाज करत आहेत. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग म्हणजे काय, तर विजा चमकत आहेत. स्ट्रिक स्ट्रिक अँड शिमर, तर या ठिकाणी स्ट्रिक म्हणजेच काय, तर जी काही विजेची चमक असते त्याला या ठिकाणी स्ट्रिक म्हटलेलं आहे, आणि शिमर म्हणजेच लखलखणारा प्रकाश. तर या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे दृश्य आपण पाहतो. विजेची चमक आणि लखलखणारा जो स्ट्रीमर म्हणजे प्रकाश असतो तो विजा चमकल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतो. पीट पॅट आय फील अ ड्रॉप, आणि या ठिकाणी पीट पॅट म्हणजेच काय, पावसांच्या थेंबाचा आवाज या ठिकाणी आलेला असतो. ओ रेन रेन शी इज कम ऑन सॉरी ओ रेन रेन शी इज कम हर वे, तर या ठिकाणी पाऊस येत आहे, पाऊस येण्याच्या मार्गावर आहे. द फील्ड्स आर ड्रेंच्ड, द लँड इज सोक्ड, आणि हे जे काही फील्ड्स आहेत ते ड्रेंच्ड म्हणजे या ठिकाणी आपण सांगूया ड्रेंच्ड म्हणजे काय, तर पूर्णपणे भिजलेले, कम्प्लिटली वेट म्हणजे ड्रेंच्ड म्हणजे ओले होणे, तर पूर्णपणे ओले झालेले आहेत. द लँड इज सोक्ड कारण या ठिकाणी पाऊस आलेला आहे, आणि जमिनीने देखील पाणी सोक्ड म्हणजे शोषून घेतलेले आहे, जमिनीमध्ये पाणी मुरलेले आहे. द ट्रीज हॅव बाथ्ड, आणि झाडांनी तर जणू काही अंघोळच केलेली आहे. द रिव्हर्स होस्ट, तर नदी जी आहे ती पूर्ण ओसंडून वाहत आहे, म्हणजे नदीचा जो काही नदीची जी काही जागा असते त्याच्या साईडनी देखील नदी अगदी भरूनच वाहत आहे. द अर्थ इज हॅपी, आणि जी काही आपली अर्थ आहे, पृथ्वी आहे, ती अगदी आनंदी झालेली आहे, कारण सर्वांनाच पाण्याची गरज असते. पाऊस पडला की सर्वजण आनंदी होतात, त्यामुळे आपण जी अर्थवरची जी कोणी सजीव गोष्टी ज्या आहेत त्या सर्वांनाच पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे सर्वजण आनंदी होतात. ग्रीन म्हणजेच पावसामुळे हिरवळ चौकडे पसरते. अँड चेरी म्हणजेच या ठिकाणी सगळीकडे प्रसन्न असं वातावरण होतं. चेरी म्हणजेच प्रसन्न वाटतं सर्वांना. ओ रेन रेन कम अगेन, आणि पावसा तू परत ये, आम्हाला तुझी गरज आहे. आपल्याला माहीत आहे की सर्वांनाच पावसाची आवश्यकता असते, पाण्याची आवश्यकता असते, म्हणून या ठिकाणी कवी परत म्हणतात की पावसा तू परत ये. तर अशा पद्धतीनं ही मान्सूनहून आधारित ही कविता आहे. जर तुम्हाला इंग्लिश टू मराठी या कवितेचं स्पष्टीकरण आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.